असं कोणी काही म्हणल्यानं कायदा चालत नसतो. न्यायदेवता चालत नसते. कोणी काय म्हणावं आणि कोणी काय म्हणू नये. अ, पण त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो. कायदा कायद्याच्याच म्हणण्यानं चालतो. त्यामुळं सुट्टी कोणाला नाही. उलट आणखीन भरपूर येणार आहेत. म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे त्यानुसार आणखीन भरपूर येणार आहेत. त्याच्यात सह-आरोपी खूप आहेत. परंतु ते केले गेले नाहीत जाणून बुजून. मुख्य आरोपी पण त्याच्यात आणखीन आहे. यांचा मुख्य माजी मंत्रीसुद्धा त्याच्यात आहे. मला तर असं ऐकायला मिळालं, आता ते सत्य आहे का नाही माहीत नाही. आपल्या चॅनलनी मला वाटतं सकाळ समूहाने बहुतेक एका सरकारी म प्रतिनिधींची मुलाखत घेतली. त्याच्यात एक वाक्य असं आहे, हे बारकाईने लोकांनी ऐकायला पाहिजेत काही काही गोष्टी. पण समाजही भोळा बाबडा असतो, ऐकत नाही आहे. की त्यांचं म्हणणं असं होतं त्याच्यात, की मला वाटतं मी हे 4-5 दिवसापूर्वी ऐकलं आहे आणि मी ते बघणार आहे. त्यामुळं खात्रीलायक बोलत नाही मी आणखीसुद्धा. पण तुम्हाला सांगतो तरी पण त्यात असं आहे की 6 आरोपी आणखीन होणार होते, मुख्य आरोपी पण आणखीन होणार होते, असं त्याच्यात म्हणणं आहे. पण आम्ही म्हणजे ते आणि देशमुख कुटुंबीय बघा बरं का, आम्ही बसून असं ठरवलं की बाकीच्यांना आपण फुल स्टॉप देऊ. अरे यार, आणि मग बाकीच्याचा बोंबलून का उपयोग, याला 6 रुपये करा आणि त्याला 6 रुपये करा म्हणण्यात. तरी मी एकदा पुन्हा ती चांगली बाईट ऐकणार आहे की ती मुलाखत की ती खूप गंभीर आहे. त्यात खूप गंभीर इशारे बाहेर येत आहेत त्या म्हणण्याहून. म्हणजे फडणवीसांनी हे घडवून आणलं आहे की काय? पण ते पूर्ण ऐकल्याच्या नंतरच मी याच्यावर सविस्तर बोलणारसुद्धा आहे. पण ही खूप खळबळ आहे साहेब. ते जर सत्य असेल, त्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी बसून काही गोष्टीवर 6 रुपये होण्यापासून फुलस्टॉप दिला आणि हे मी मान्य करतो असं त्याच्यात शब्द आहे, तर हे खूप गंभीर आहे राज्यासाठी. खूप गंभीर आहे. संतोष भैयाला न्याय देण्यासाठी गंभीर आहे. आणि मी इथून पाठीमागेही म्हणलो होतो, पद्धतशीरपणानं संतोष भैया प्रकरणाची विल्हेवाट लावली. त्यामुळे नुसते आता बाकीच्यांनी बोंबलून तरी काय करावं? मग जर तुमचं असं ठरणार असलं अंधारात, तर बाकीच्यांनी बोंबलून तरी उपयोग काय? याला 6 आरोपी करा, त्याला मुख्य आरोपी करा, काय बोंबलून उपयोग होणार आहे? मात्र दुसरीकडे 4 महिने झाले का धनंजय देशमुख यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. जिल्ह्यामध्ये असतील, राज्यामध्ये असतील, घटना घडतात, आरोपी सापडतात, मात्र कृष्णा आंधळे पोलिसांना का सापडत नाही? नाही, आता तुमच्या आणखीन पण लक्षात नाही आलं की जे तुमची जी मुलाखत होती तुमच्या समूहानं घेतलेली, त्या स्पष्टच आहे ना. देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही ठरवून काही गोष्टी थांबवल्यात, या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजतोय का? देवेंद्र फडणवीसांनी काय गेम केला आहे का काय? शंका येते ना. मला ते ऐकायला लागेल आधी पूर्ण. मी ऐकली पण ते लक्षात मी चांगलं घेणार आहे, तो विषय नेमका काय, त्याचा अर्थ काय होतो आहे. आणि ते जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली तर ही खूप गंभीर विषय आहे. हां, कशाचा आरोपी होणार? मागणी करणार काय करू शकतो? तुम्ही जर ठरून काही का कुटुंबावर दबाव आणला आहे माहीत नाही का, ठरून काही गोष्टी तुम्ही मीडियासमोर बोलायला लागलात की आम्हीच 6 आरोपी होणार होते बरेचसे, आणखीन मुख्य पण होणार होते, पण आम्हीच देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही त्याला फुल स्टॉप द्यायचं ठरवलं. आणि मग लोकांनी महाराष्ट्रानं बोंबलून का उपयोग आहे की याला आरोपी करा, त्याला मुख्य आरोपी करा, त्याला पकडा? म्हणजे याच्यात प्रचंड मोठा अर्थ निघतो याच्यातून आणि ही प्रचंड मोठी खळबळ आहे. हे म्हणजे खेद व्यक्त करण्याच्याही पलीकडचा विषय आहे. पण ती जर मुलाखत गांभीर्याने ऐकली तर राज्याने की त्यात खूप अर्थ निघतात त्या शब्दात. या संदर्भात धनंजय देशमुखांसोबत तुमचं काही बोलणं झालं? नाही नाही, त्यांच्याशी माझं बोलणं झालं नाही. मलाच हे 3-4 दिवसापूर्वी बघितलं. मला वाटतं 8-10 दिवस झाले बहुतेक. तुम्ही ती 8 दिवस तरी झाले मुलाखत घेतलेली. आणि ती ज्यावेळेस बघण्यात आली असं पोरांच्या, त्यांनी सांगितलं याच्यात असा असा शब्द आहे, असं असं म्हणलं गेलं आहे की आम्ही आणि देशमुख कुटुंबांनी ठरवून काही 6 आरोपी थांबवलेत, होऊ दिले नाहीत. आणि लोक म्हणते 6 आरोपी करा, मुख्य आरोपी मंत्र्याला, माजी मंत्र्याला करा. आणि तुम्ही इकडून असं म्हणताय की आम्हीच ठरवून बसून काही गोष्टी ठरवल्यात. याचा अर्थ काय, किती भयानक होतो? याचा अर्थ किती भयानक होतो की किती देशमुख कुटुंबाची फसवणूक आहे. आता देशमुख कुटुंब म्हणलं आहे का नाही म्हणलं आहे याच्यावरही आणखी होईल. पण मी अगोदर ती मुलाखत मात्र आता ऐकणार की खरं त्याच्यात काय आहे. आणि ते जर सत्य असेल तर महाराष्ट्रातला मराठा समाजही बघल, जनताही बघल फडणवीसांनी काय केलं आहे देशमुख प्रकरणात, हे लक्षात येईल. मराठा जे काही राज्यातील बांधव येऊन भेटतात, बैठका होतात, जरांगे पाटलांची पुढची रणनीती काय असणार आहे? त्याच्यात जोडून एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडत आहेत. कुठं खबरीचे विषय काढतात, कुठं भोंग्याचे विषय काढतात. त्यानंतर सुद्धा आता
मराठा आरक्षण विषय कोणी काढा नाही, आता ते तर विषय मागं पडला. कबरीचा असेल, कुत्र्या मांजराचा असेल, हे तर मागं पडलेत. दंगली जिथं जिथं करायच्यात ते तर विषय मागं पडलेत. आम्हाला अगोदर बळाची लई गरज आहे. आम्ही सध्या नोकऱ्यासाठी, शिक्षणासाठी आक्रोश करतोय. आम्हाला ते आधी महत्त्वाचं आहे. ते बाकीचं ज्या त्या वेळेस ज्याने त्याने ज्याची त्याची पाठ पुरवलेली आणि पुढच्याही काळात पुरवतील, त्याची अडचणच नाही. पण जो हिंदू म्हणलं जातं, तर आम्हीसुद्धा मराठी गरीब हिंदूच आहेत ना. मग गरीब हिंदूला मोठं करायचं कवा? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आणि मराठा आरक्षण प्रश्न मागं पडत नाही. राहिला तुमचा प्रश्न, समन्वयक नाही, आम्ही नौकर म्हणून समाजाचं काम करतोय, मराठा सेवक म्हणून. हां, मराठा सेवकाचं काम सुरू आहे. ती अडीअडचणीसाठी विषय. गोरगरिबांना गावखेड्यात ती अडचणी येतात. मग सगळ्या जाती धर्माचे लोक असू द्या, त्यांना लय अडचणी येतात. आमच्यापर्यंत त्या माहिती होत नाहीत. त्या अन्याय सहन करून गप घरात बसते. आपल्याला आमच्या गोष्टी गाव गल्लीपर्यंत माहीत व्हायला पाहिजे. गल्लीतल्या अडीअडचणी आमच्यापर्यंत माहीत व्हायला पाहिजे. जरी प्रश्न नाही सुटला तरी पण लोकांच्या मदतीला जरी गेलं तरी लोकांना वाटतं नाही जरी काम झालं तरी मदतीला आली होती. म्हणून आम्ही ते मोठ्या जोरानं काम सुरू केलं आहे. त्याला पण तुम्हाला जरी माझ्या तोंडून काही काढायचं असलं तरी निघणार नाही. पण शांत आहे त्याचा अर्थ देवेंद्र फडणवीसला कळतो. वादळापूर्वीची शांतता मराठ्यांची किती डेंजर असू शकते. हां, बीडीएम करण्यातील जे आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि कित्ते गँगमध्ये काही वाद झाला होता. त्याच्यानंतर आठवले गँग आणि कित्ते गँगला हलवलं. मात्र जो आरोपी आहे वाल्मिक कराड अद्याप त्याच कारागृहामध्ये आहे. आणि महादेव गित्तेंच्या पत्नीकडनं एक तक्रार दिली की हे महादेव गित्तेंना वाल्मिक कराडकडनं धमकी आली होती की आतमध्ये आहे म्हणून वाटलाच नाही तर संतोष देशमुखांपेक्षा बेकार झाला असतो. नाही काय असतं माहिती आहे का, आता त्याच्यावर लक्ष द्यायला आम्हाला वेळच नाही. कोणी कुणाला मारलं आहे आणि काय केलं आहे ते आता एकमेकाला संपू शकतात एकमेकाला. म्हणून आम्ही सांगितलं होतं की ही खटला तातडीनं सुरू करून यांना लवकर फाशी द्या. पण त्याच्यात जाण्या अगोदरच इकडं मोठमोठाले खुलासे व्हायला लागलेत, खळबळजनक दावे यायला लागले प्रेसवरती की आम्ही आणि देशमुख कुटुंबाने ठरवून खूप आरोपी होणार होते, पण आम्ही त्याला फुल स्टॉप दिला आहे विचार करून. आणि मग आता त्या भांडणात जेलातल्या कावं लक्ष द्यावं की इथं केवढा मोठा विषय समोर आहे. लोकांनी ते बारकाईने ऐकलं आहे का नाही मला माहीत नाही. मलाही पोराने सांगितलं, मीही ते ऐकणार आहे 100%. ते जर असेल तर आपण म्हणतो याला मुख्य आरोपी करा, त्याला सहआरोपी करा. काय बोंबलून उपयोग इकडं? तुम्ही जर अंधारात अशी गोष्ट जर ठरवलेली असेल आणि तुम्ही जर ते प्रेससमोर जाहीर सांगून बी बसलात, कारण नियतीला ना यांनी गुप्त ठरवलेल्या गोष्टी मान्यच नाही आहेत नियतीला. गुप्त भेटी मान्य नाही आहेत नियतीला. संतोष देशमुखांचं एवढे हालहाल करून खून केला, त्यांचं पाप यांना गप्प बसू देत नाही. यांना पापच लागणार आहे, तळतळाटच लागणार आहे संतोष भाईचं. कारण तुम्ही ज्या गुपित गोष्टी ठरवतात त्या तुमच्याच तोंडातून गपदिशी बाहेर येतात आणि तुम्ही त्या सांगितल्यात. आणि इतकी भयानक गोष्ट आहे ती. तुम्हाला किती सिरियस वाटते भया मला माहीत नाही, पण ती एवढं सिरियस विषय आता. जर त्या मुलाखतीत तसा शब्द असेल, आम्ही आणि देशमुख कुटुंबांनी खूप सहआरोपी होणार होते, पण आम्ही ठरवून फुल स्टॉप दिला आहे आणि हे मात्र मी जाहीर मान्य करतो असं त्याच्यात ते म्हणलेत, तर याचा अर्थ लय मोठा होतो. तुम्हाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत होतो का? आता ते मला आधी ऐकू द्या, मग लक्षात येईल की जनता इकडं आक्रोश करती न्यायासाठी आणि इकडं मागं जर काही ठरवून गोष्टी ठरवत असली, याला सहआरोपी होऊ द्यायचं नाही, त्याला मुख्य आरोपी होऊ द्यायचं नाही, ह्यो मंत्री वाचायचा, तो राजकीय मित्र वाचवायचा आणि कुटुंबाला हाताखाली धरून जर अशा गोष्टी होणार असल्या तर हे अवघड आहे. संतोष भाईला न्याय मिळणार कसा मग? चलो, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.